स्वागत आहे आपलं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी आलो आहे महाजने येथे बैलगाडा शर्यत बघायला आणि खूप सारा उत्साह आहे लोकांमध्ये घाटाची। आज इकडे पहिली शर्यत आहे, तर त्याचीच काही क्षणचित्र मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पाहू शकता मान्यवरांच्या शुभारंभाचे पूजन होत आहे। आदरणीय मोदीप्पा हे या मैदानाची पूजा करत आहे आणि हे विनंतीनं कार्य पार पडू दे असं गणरायाला विनंती करत आहे। सर्वांनी आजचे प्रमुख पाहुणे अंतरावधी बोलवले आहेत। बरीच मंडळी आज या ठिकाणी आलेली आहेत शर्यती पाहायला आणि मी सुद्धा आलोय। तर आज शक्य तेवढं मी शर्यतींचे क्षणचित्र दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण बराच वेळेला असं होतं की जे जिंकलेले आहेत, जे स्पर्धक आलेले आहेत गटाच्या गाड्या वगैरे, त्या कव्हर करायला नाही मिळत। तर आज प्रयत्न हाच राहील की गटाच्या गाड्या ज्या आल्यात त्यांना कव्हर करायचं। कुठली आहे गाडी? मालकाचं नाव आणि बैलांची नावं आणि बाबू। आणि कोणत्या गटात हाकलता? गट क्वार्टरमध्ये। कुठली गाडी आहे काका? कोणाची? आणि बैलांची नावं काय आहेत? आणि कोणत्या गटात हाकलता? प्री क्वार्टरला। दादा कुठला घोडा आहे हा? गोकुळेश्वरचा। आणि कोणाचा आहे? अनिकेत पाटील। अनिकेत पाटील। अनिकेत पाटील कुठे आहे पण? अनिकेत पाटील येत आहेत ना, तेच। आणि काय ह्याचा रेकॉर्ड काय आहे घोड्याचा? बऱ्यापैकी नंबरमध्ये आहे कंटिन्यू। अच्छा, नाव काय ग त्याचं? जलाल। जलाल। आणि आता म्हणजे काय तयारी काय केली आहेत आजच्या शर्यतीसाठी? ही पहिलंच बंदर असेल ना, माती बंदर? ठीक आहे, तुम्हाला माझ्याकडनं बेस्ट ऑफ लक। आणि हे दोन अजून घोडे आहेत इकडे, पण हे हाकलणार आहेत की सगळेच हाकलायचे? आणि एकाच मालकाचे आहेत की दोन मालकांचे? अच्छा, त्यांचा तो डोळ्याने आणलाय घोडा। अच्छा, गेल्या वर्षी त्याचे जवळजवळ 13 ते 14 विनर आहे तो। हो काय? आणि नाव काय त्याचं? त्याचं किंग काल्या। किंग काळ्या। अच्छा, आणि सगळा हा ग्रुप अश्वप्रेमी अलिबागचाच आहे। ओके, ठीक आहे। तुम्हाला बेस्ट ऑफ लक। चांगली रेस होऊ देत तुमची आणि नंबर येऊ देत। सतीश आंबोकर, थोरंडा, मुस्कान हसन कुरेशी वाकण आणि पाटील बंधू साखर सर्व गाड्या आल्यात का? पंचाने विनंती बोलायचे, आम्ही बोलणार नाही। हॅलो, सर्व गाड्या आहेत त्यांची खात्री करा। गाड्या रेषेवाल्या नंतर सोडायचं आहे। आल्या का? हा, आल्या? काम करीत गाड्या रेडी का? 1 2 3 जाऊ द्या। सुधाकर पाटील कुठे असतील? त्यांनी रेषेवर यायचं आहे। सुधाकर पाटील अंदोज। एक गाडी कुठेतरी मागे राहिलेली आहे, बघा जरा। 1 2 3 अतिशय सुंदर गाड्या होता। रस्ता मोकळा करा। टेम्पो बाजूला घ्या, टेम्पो बाजूला घ्या। बोला, रेडी का? बोला। 1 2 3 आणि मला वाटते नैतिक याने नंबर घेतलेला आहे आणि संजय यानं दुसऱ्या नंबरवर समाधान मानावे। आणि तिसरा नंबर महेश जाधव। नामदेव जाते आमचे किती 60+। प्रफुल्ल पारंगे यांची गाडी धावतोय, अतिशय दमदार गाडी धावतोय। बघा, वा वा वा, सुंदर सुंदर। आवडा 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 आवडा। खाली काबील
थांबा थांबा आलं का एक दोन तीन हॅलो जीत जयेश पाटील हा तांबडा बिल चालत आहे हा सुद्धा अनंत कालू पाटील यांचा आहे त्याने चांगल्या प्रकारे शूटिंग केलं आहे फायनल सम्राट आनंद एक दोन तीन तिसरी गाडी पुढे आले अजून एक बघूया काय होत आहे आणि हे खोंड्रो बघा कसं धावतंय लाल खोंड्रो अतिशय आवडा 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 चार थांबा जरा गाड्या सरळ करा एक दोन तीन गट क्रमांक 4 अतिशय सुंदर धावतोय आला का एक दोन तीन अन्य शावचेकरांची गाडी चांगल्या प्रकारे धावत आहे हॅलो 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 गट प्रेक्षकांनी शांत व्हायचं आहे शाबाश शाबाश बादशाह बाजूवा 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 एक दोन तीन अतिशय सुंदर गाड्या लावतात पहिला दुसरा तिसरा वळवलीतली गाडी धावतो तिसऱ्या क्रमांकाला पाटील एक दोन तीन खऱ्या अर्थाने गाड्यांचा थरार पाहायला मिळते गट क्रमांक रेषेवर कसरत आहे रेषेवर कसरत आहे पंचांची येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या एक दोन तीन गाडी साईडला घ्यायची अतिशय सुंदर बघूया बघूया कोण पहिला नंबरचा मानकरी होतोय गाड्या आवरा एक दोन तीन कुठला ड्रायव्हर नंबर घेतला आणि आता मात्र युट्यूब वाल्यांचा फायदा होईल नंबरसाठी इथे आम्हाला तिसरा कोण येते बघूया चला गाडी पुढे जाऊ दे बाबा गुलाल टाका निश्चित मनाने एक दोन तीन अतिशय सुंदर गाड्या होतात डोळ्याची पाहणे बघूया 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 शाबास थांबा आवरा 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 गाडी तिकडे येऊ द्या एक दोन तीन गाडी घुसली बघा इकडे गाडी घुसली बघा गाडी घुसली आणि विष्णू घोराबे यांची गाडी धावते अतिशय जुने जाणते ड्रायव्हर गाडी आवरा अतिशय वन मॅन आर्मी आलेला एकटा नंबर घेऊन आलेला आहे अतिशय सुंदर बाकीच्या गाड्या सगळ्या नंबर मध्ये पळतात सर्व गाड्या आल्यात वा 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 सुंदर गाडी वाहतोय बघा
गावरान बैल आहेत कसे पळतात, अतिशय सुंदर. आवरा आवरा गाड्या आवरा. एक, दोन, तीन. चांगले धावतात, प्रत्येक जण सुंदर धावतो. खूप छान खूप छान. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अरे सावकाश येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. एक, दोन, तीन. अतिशय सुंदर गाड्या धावतात. हॅलो, मुरुडकर बंधूंची गाडी धावतोय. गाड्या आवरा गाड्या आवरा गाड्या आवरा. पाहूया आजच्या या माती बांधल्याचा फायनल सम्राट कोण होणार आहे. फायनल सम्राट आणि आमचे प्रशांत पाटील माझे अध्यक्ष औषध बैलगाडी संघटना या दादा कुठली गाडी आहे? राकेश जोशी मुरुडकर बंधू दिवी पारंगी. आणि कितवा नंबर आलाय? सेमी फायनलला दुसऱ्यांदा दुसरा नंबर आलेला आणि कसं वाटतंय आता की पहिला परत दुसऱ्यांदा तुमचा नंबर आलाय? आहे. सर माझ्याकडे हे बैल जे नंदी आहेत आपल्याकडे हे आरेक छब्या आणि कर्नाटक एक्सप्रेस बल्मा यांचा जो प्रकार आहे तो वेगळाच आहे. मला हॅट्रिक मारून देणार हे मला शाश्वत आहे. त्यामध्ये वादच नाही. सध्या 2 सेमी फायनल मारलेले आहेत मी आणि गेल्या वर्षी पण मी ह्याच बैलांवर 11 सेमी फायनल मारलेले आहेत. तर खूपच म्हणजे तुमचा आनंद आता द्विगुणित झालाय, कारण 2 तुम्ही आता शर्यती जिंकलायत. तरी ह्याच्या पुढे तुमचं असं म्हणणं आहे की तिसरी हॅट्रिक तुमची होणार आहे. ह्याच माजण्याच्या मातीबंदर मध्ये आपल्याला हॅट्रिक मारायची आहे. आणि हा माझा द्विपारंगी फॅन क्लब आहे. द्विपारंगी माझी गाडी काशीदला असते साई किसन हॉटेलमध्ये आणि आपण द्विपारंगीच्या नावाने हाकलतो. गाव द्विपारंगी बाबुराव मुरुडकर बाबूशेठ मुरुडकर यांच्या नावाने असते गाडी. आणि आपला जॉकी आहे तो अनिकेत पालवणकर भावेश शेलके. अच्छा, आणि आता म्हणजे पुढचं नियोजन काय असेल तुमचं? नियोजन म्हणजे माझी फायनल साठी तयारी आहे. माझ्याकडे एक नियोजन किंग म्हणून आयटम भाई आहेत. आयटम भाई आणि आकाश रोडकर यांनी हे टोटल नियोजन हेच करतात सर्व. आणि माझ्यासाठी प्रयत्न म्हणजे फायनल साठी प्रयत्नच आहे. आपल्याला सध्या सेमी फायनलची हॅट्रिक मारायच्या प्रयत्नात आहोत आपण. तर तुम्ही आता पूर्णपणे कन्फर्म केलेलं आहे की हॅट्रिक होणार आहे. तर माझ्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा की तुम्ही बोलल्याप्रमाणे हे पुढे घडावं आणि 4 तारखेला ज्या शर्यती आहेत त्याच्यामध्ये तुमचा हॅट्रिक तुमची कंप्लीट व्हावी. तर खूप खूप शुभेच्छा. गेल्या 2दा हॅट्रिक मारल्या, लागोपाठ 11 नंबर मारले आणि लास्टला फायनल 12वी. अच्छा, तर खूप चांगली गोष्ट आहे की नम्रात आहे गाडी. तर माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद धन्यवाद जिंकत राहू दे. धन्यवाद सर. कुठली गाडी आहे दादा? बामणगाव. आणि कोणत्या गटात कितवी आली आहे? 10व्या ग्रुपला 3 नंबर. बैलगाडी मालकाचं नाव मनोज दत्तात्रय राऊत, आणि बैलांची नावं? मोरा आणि बाबू. तर खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमचा नंबर आलेला आहे आणि खूप छान बैल जोडी आहे तुमची. आणि असंच हे वर्ष तुम्हाला जाऊ देत अशी माझी कडनं तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. ते छान दिसतंय एकदम हॅपी फॅमिली. मला सांग कुठली गाडी आहे? वेलवली. आणि बैल गाडी मालकाचं नाव? संदीप घरत. आणि बैलांची नावं काय आहेत? हरणे आणि सुंदर्या. आणि कोणत्या गटात कितवी आली आहे? प्री क्वार्टरला 3री. प्री क्वार्टरला 3री. तर आता म्हणजे ही कितवी शर्यत होती ह्या वर्षी? शर्यत. आणि ह्याच्या अगोदरची चिखलीची होती. तर कसा अनुभव होता ह्या शर्यतीचा? म्हणजे प्रिपरेशन काय होतं, तयारी काय होती? तयारी खूप छान होती. आम्हाला त्या 2 गाड्या थोड्या टाईटच होत्या, पण आम्हाला आमच्या बैलांवर विश्वास होता की आपल्या गुलाल 100% मिळेल. अच्छा, आणि आता म्हणजे ह्याच्यानंतर काय जल्लोष काय? आता शर्यतीत नंबर मारलाय तुमचा आणि हा पहिला आहे की दुसरा नंबर आहे? हा दुसरा नंबर आहे. मग काय ह्याच्या पुढचं काय नियोजन काय? आणि 4 तारखेची तयारी काय आहे? 4 तारखेची तयारी थोडी जास्त करू की हा 3 नंबर आला तर आम्ही 1 नंबरचा प्रयत्न करू. निश्चितच, कारण होप्स वाढलेल्या आहेत तुमच्या. आता दुसऱ्या शर्यतीत दुसरा नंबर आणि ह्याच्या पुढचं वर्षही तुमचं असंच जाऊ दे ही माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा. तर सगळ्यांनी एकदा बोला, नाद एकच. दादा नमस्कार. कुठली गाडी आहे तुझी? देवघर मुरली ग्रुप. मुरली ग्रुपची. आणि बैलगाडी मालकाचं नाव काय आहे? मयूर घरात. आणि आजच्या दिवशी कुठल्या गटात हाकललेली? 12व्या गटात. आणि कितवी आली आहे? पहिली आली. कसं वाटतंय आज? काय मस्त आनंद वाटतोय.
आणि ही दुसरी शर्यत असेल, पहिली चिखलीला होती. तर आता ह्याच्या पुढचं नियोजन काय, की आता पहिला नंबर आलाय आणि नंबर येणं ही खूप सोपी गोष्ट आहे, नंबर टिकवणं. बरोबर तर ह्याच्या पुढचं काय असेल तुमचं नियोजन? बघूया आता जशी गाडी ठेवतात तशी आपण हाकलायची प्रयत्न करत राहायचा. तर चांगली गोष्ट आहे, आज पहिला नंबर आलाय आणि बैल पण खूप छान आहेत तुमचे. आणि ह्याच्या पुढे तुमचे असेच नंबर येत राहू दे, कारण तुमची मेहनत असते बैलांच्या मागे. तर माझ्या चॅनलकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला खूप चांगलं जावं. धन्यवाद, थँक्यू. दादा कुठली गाडी आहे? नागाव खारगल्ली, आणि काय ग्रुपचं नाव शंभू नारायण. आणि कोणत्या गटात हाकललेली आज? आम्ही आज 10व्या गटात आज हाकलली गाडी आणि कितवी आली आहे? आणि पहिली दुसरी आली गाडी, थोडी पावलात कमी पडली. अच्छा, पावलात कमी पडले. आणि ही कितवी शर्यत आहे तुमची आजची? आमची पहिली शर्यत आहे आणि त्याला पहिल्यांदा झुपलाय. अच्छा, ह्या बैलाला पहिल्यांदा बैजाला झुकलंय? पहिल्यांदा झुपलाय आज. अच्छा, बैजा नाव आहे त्याचं. आणि ह्याचं नाव नारायण. काय आहे? नारायण. आणि आता ह्याचं पुढची शर्यत जी आहे त्याच्यासाठी काय तुमचं काय नाही, कारण थोडक्यासाठी तुमचा नंबर गेला हो. आज. कारण आम्ही आता ह्याच्याच प्रयत्नात असू की पहिला नंबर कसा करता येईल. बैलांची अजून थोडी मेहनत वाढवू आम्ही, त्या लक्ष देऊ आम्ही कशात कमी पडतो. ओके, तर चांगली गोष्ट आहे की नंबरात तर आली आहे, पहिल्यांदाच तो बैल झुकलाय तुम्ही. आणि तर माझ्या ग्रुपकडनं आणि माझ्या युट्यूब चॅनलकडनं तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा की ह्याच्या पुढच्याही शर्यती तुमच्या चांगल्या जाऊ देत आणि असेच नंबर तुम्हाला मिळू देत. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. दादा नमस्कार, कुठली गाडी आहे? नमस्कार, आमची गाडी कुरुलची आहे. आणि बैलगाडी मालकाचं नाव? ऋतिक नरेश पाटील. आणि बैलांची नावं काय आहेत आपल्या? हा मथुर आणि हा लाल्या. आणि आज कोणत्या गटात हाकललेलात? आज 7व्या गटात हाकलली आणि पहिला नंबर आला. अच्छा, तर खूप अभिनंदन अगोदर. आणि कशा प्रकारची तयारी होती आजच्या दिवसासाठी खास करून? तयारी म्हणजे आम्ही चिखलीला सुद्धा हाकलली होती. चिखलीला 10व्या गटात आमचा 3रा नंबर आला होता. गेल्या वर्षी पण आम्ही गाडी 7 वेळा हाकलली आणि 7 वेळा गुलालात आहे. अजूनपर्यंत गाडी हाकलल्यापासून देवाच्या कृपेने गुलालात आहे. आणि अशीच गुलालात राहू दे अशी माझ्याकडनं तुम्हाला खूप मनोकामना माझी, की पुढे तुम्हाला असेच गुलाल मिळू देत आणि अशीच नंबरात येऊ दे. आणि ह्या पुढचं नियोजन कसं असेल? 4 तारखेला पुन्हा शर्यत आहे तिकडे आहेत, पण आम्ही प्लॅनिंग करतोय की अजूनपर्यंत म्हणजे अजून चालली पाहिजे, बैल आमच्या अजून प्रगती केली पाहिजे किंवा आमचे बैल अजून वरच्या गटात कसे चालतील याचा प्रयत्न करतोय आम्ही. ठीक आहे, तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आणि आजचा दिवस खूप चांगला गेलाय तुमच्यासाठी हो, आणि ह्या नक्कीच. पुढेही जाऊ देत. तर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. नमस्कार दादा, कुठली गाडी आहे? कोरलेची गाडी आहे. आणि बैलगाडी मालकाचं नाव? शेखर तिलोरे. ओके, आणि कोणत्या गटात हाकललेली आज? आता क्वार्टर फायनल मध्ये हाकलले. अच्छा, आणि कितवा नंबर आलाय? दुसरा आला. आणि ह्या बैलाचं नाव काय? सफेद. त्या बैलाचं फुले नाव आहे. आणि तो लंपी मधून बरा होऊन आलाय बैल? हा, तो पहिल्यापासूनच लंपी होती त्याला. अच्छा, आणि फक्त 1.5 महिना झाला घेतलेला आता. ओके, आणि म्हणजे लंपी होऊन सुद्धा तो बैल चांगला हा, पळतोय लंपी आणि होऊन मालकासाठी पळतोय. ऍक्च्युली मी त्याला बघूनच तुमचा बाईट घेतलाय हा. त्याला आता मी आणलं 1.5 महिना झाला. अच्छा, ओके. आणि काय नाव आहे त्याचं? त्याचा फुले नाव आहे. आणि ह्याचं नाव? ह्याचा मोरा. मोरा. ओके, आणि आजचं नियोजन कसं होतं तुमचं ह्या शर्यतीसाठी? आजचं नियोजन थोडा क्वार्टर फायनल, कारण नवीन बैल असल्यामुळे थोडा क्वार्टर फायनल आम्हाला दडपण होता. कारण का हा आमचा बैल आत्ताच मी 1.5 महिना झालेला आणलेला. अच्छा, एवढ्या ओके. वरती चालले तरी पण चांगली चालली. आणि ह्याच्या पुढे कसं असेल पुढची शर्यत 4 तारखेची? काय विचार आहेत तुमचे? हा, मेहनत करू अजून. आणि आमचा हा जॉकी आहे, ड्रायव्हर. अच्छा, तुमचे जॉकी बोलत नाहीत, ते लगेच माईक सरकवतात पुढे. तर त्याला खूप तो जास्त खूप बोलत शुभेच्छा तुम्हाला. आजचा दिवस तुमचा चांगला गेला आणि ह्याच्या पुढेही असंच जाऊ देत. हा, तर thank you. माझ्या चॅनलकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. हा, थँक्यू. दादा कुठली गाडी आहे? ही गाडी वालवटी मधली आहे. आणि बैलगाडी मालक? स्वतः मीच आहे, नितेश अच्छा, पाटील. आणि बैलांची नावं काय आहेत? हा बाली आहे, तो शंभू आहे. आणि कोणत्या गटात आज हाकललेलात गाडी? 3 क्वार्टरला आणि कितवा नंबर गेलाय? 2रा नंबर आलेला आहे. आणि कशा प्रकारचं नियोजन होतं आजच्या दिवसासाठी? तयारी कशी होती? तयारी आजची छान होती. पहिलेच गाडी फुल, पहिलेच पब्लिक मुळे गाडी अडकली आणि आता गाडी अंतरात पळत होती. हा आमचा ड्रायव्हर आहे. अच्छा, नाव काय यांचं? समीर मिस्त्री. कसं वाटलं आज नंबर मध्ये गाडी आली आहे तर? आज लय छान वाटलं. गाडी अंतरात धावत होती पण पब्लिक थोडी बुजगवला ना, थोडीशी झोला तर मारला. एक गाडीवान म्हणून काय सांगाल पब्लिकला? काय पब्लिक तर एन्जॉय करणारच ना.
नाही पण त्यामुळे चांगल्या बैलांचं आणि नुकसान होतं, कारण शेवटी मेहनत आहे पाळायचं बैलांना आणि थोडक्यासाठी त्यांचं ते तर नुकसान होतच केलं ना. जातं. असं पब्लिक तर पाहिजे. पब्लिक शिवाय काय एन्जॉय. अच्छा, तर गाडीवानाचं असं म्हणणं आहे की पब्लिक पाहिजे आणि त्याशिवाय एन्जॉय पण नाही होत आहे. ठीक आहे, पण मला तरी वाटतं की ज्या वेळेला बैलगाड्या पळतात त्यावेळेला पब्लिकने थोडंसं सावध राहिलं पाहिजे, जेणेकरून ज्या शर्यती चालू झाल्यात त्यांना कुठे पुन्हा गालबोट लागू नये. लागलं त्या फुकटच्या बंद व्हायला नको. हा, कारण खूप मेहनतीने बैलगाड्या चालू झाल्यात आणि बरेच उत्साही आता गाडीवान आहेत, गाडी चालक आहेत, मालक आहेत. तर त्यांची पण खूप मेहनत असते, बैलांची मेहनत असते. तर हे असंच चालू राहू दे अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि आज तुमचा नंबर आला आहे त्यामुळे माझ्याकडनं, माझे यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, कुठली जोडी आहे? पुतुबाईचा वाडा. ओके, आणि बैलांची नावं काय आहेत? ह्याचं इंजिन संग्राम आणि ह्याचं वेल्डिंग बाईच्या. आणि बैलगाडी मालक किंवा ग्रुपचं नाव तुमच्या? थले. थळे. ओके, आणि कोणत्या गटात आज हाकलली होती गाडी? आम्ही सेमीफायनलला गाडी हाकलली आणि आमचा प्रथम क्रमांक आला. ओके, प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि ही दुसरी शर्यत होती आय थिंक? आमची पहिलीच शर्यत आणि पहिलाच गुलाल. अच्छा, पहिलाच गुलाल. तर आनंद म्हणजे काय तुमचा? आता पारा नसेल आनंदाचा, हो, कारण आम्हाला पहिलाच खूपच गुलाल आहे आनंद तुमचा. आणि ह्याच्या पुढे असंच गुलालात राहू दे गाडी. तर गाडीवान कोण आहे, गाडी चालवणार? गाडीवान आमचे 2 हिंदकेसरी होते, अच्छा सर्वेश जोशी आणि केदार मानकर. अच्छा, ओके. ते अच्छा, गेले गेले घरी. तर ओके. त्यांनी गाडी आमची 1 नंबर हाकलली आज आणि ओके. गुलाल श्रेय त्यांना आज देऊ आम्ही. आणि ह्याच्या पुढचं कसं काय, तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे 4 तारखेसाठी? 4 तारखेसाठी आमचं प्लॅनिंग असेल, गाडी थोडी निश्चित फायनलची तयारी करू शकतो आम्ही. ओके, चांगली गोष्ट आहे की आतापासूनच तुम्ही प्री प्लॅनिंग मध्ये आहात की ह्याच्याही पुढे गुलालात गाडी राहील आणि अजून पुढच्या स्टेपला तुम्ही जाल. तर माझ्या यूट्यूब चॅनलकडून आणि इंस्टाग्राम चॅनलकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि दरवेळेला गुलालात गाडी राहू देत ही माझी मनोकामना. धन्यवाद. तर शक्य तेवढं मी आज शूट केलेलं आहे आणि आय होप की चांगलं शूट झालं असेल. आणि आता बैलगाड्या चाललेल्या आहेत परतीच्या प्रवासाला. तर लवकरच मी जाऊन व्लॉग एडिट करतो आणि अपलोड करतो. तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.